नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार आहे। ही परीक्षा दोनदा पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि आता 1 डिसेंबर रोजी तुमची पूर्व परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे। आता ऑलमोस्ट या परीक्षेला 10 दिवस उरलेले आहेत। आता या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, तुम्ही तुमचा टाइम टेबल कशा प्रकारे बनवायला पाहिजे। कितीतरी विद्यार्थी टेन्शनमध्ये येतात, कितीतरी विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवसांमध्ये काही आठवत नाही, यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती सुद्धा खालावते। तर याबाबत सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आता उरलेल्या दिवसांमध्ये 1 तारखेला तुमचा पेपर आहे, ओके। 1 डिसेंबर रोजी तुमचा पेपर आहे। तर 1 डिसेंबरपर्यंत, ओके, 1 डिसेंबरपर्यंत तुमचा स्टडी प्लॅन काय असायला पाहिजे, तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, त्याबाबत आपण आता चर्चा करणार आहोत। तर सर्वात आधी बघा, पॉईंट नंबर 1, तुम्हाला आता तुम्ही जेवढाही अभ्यास आता केलेला असेल, ओके, तुम्ही जेवढाही अभ्यास केलेला असेल तेवढाच बघा तुम्हाला आता रिव्हिजन करायची आहे, ओके। रिव्हिजनवर तुम्ही भर द्यायला पाहिजे। कुठलेही नवीन साहित्य तुम्ही वाचू नका, ओके। नवीन अभ्यास साहित्य तुम्ही वाचू नका। कुठलीही नवीन पुस्तक असेल, नवीन मटेरियल असेल, जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास करत होते तेच तुम्हाला आता पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायची आहे, ओके। तुम्ही जर आता नवीन काहीतरी वाचायला सुरुवात केली, नवीन काहीतरी तुम्ही अभ्यासायला सुरुवात केली, तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये आठवण्याचे चान्सेस कमी आहेत आणि त्यामुळे या आधी जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊन जे तुम्ही आधी अभ्यास केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला आठवणार नाही आणि नवीन जे तुम्ही आता वाचून राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला आठवणार नाही। त्यापेक्षा तुम्हाला आता फक्त रिव्हिजनवर भर देणे गरजेचे आहे, ओके। आणि बघा, रिव्हिजन करत असताना जे टॉपिक्स तुम्ही नेहमी विसरून जाता, ओके, नेहमी विसरणारे टॉपिक्स, ओके, नेहमी विसरणारे टॉपिक्स तुम्हाला रीड करायचे आहेत, ओके। जे संपूर्ण तुम्ही बुक रीड करू नका। कितीतरी वेळा विद्यार्थी काय करतात, जे नोट्स त्यांनी वाचलेले असतात, जी बुक त्यांनी रेफर केलेली असते ती संपूर्ण पुस्तक ते वाचून काढतात, ते संपूर्ण नोट्स ते वाचून काढतात। असं तुम्ही करू नका। संपूर्ण नोट्स किंवा संपूर्ण पुस्तक पुन्हा एकदा वाचण्याची गरज नाही। जो टॉपिक तुम्हाला कठीण जातो, ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात तोच टॉपिक तुम्हाला संपूर्णपणे रीड करायचे आहे। बाकी सर्वचे सर्व टॉपिक्स बघा, बाकी सर्व टॉपिक्स तुम्हाला बघा स्कीम करायचे आहेत, ओके। स्कीम तुम्ही करा। स्कीम म्हणजे फक्त रीड करा ते, ओके। त्याचे फक्त वरवर वाचन करा, एकदम डीप जाण्याची काहीही गरज नाही, एक पॉईंट वाचण्याची गरज नाही, फक्त तुम्ही त्याला रीड करा आणि जो टॉपिक तुम्हाला कठीण जातो तोच टॉपिक फक्त तुम्ही डीप त्याची स्टडी तुम्ही पुन्हा एकदा करू शकता, ओके। त्यानंतर बघा, कुठल्याही प्रकारे टेस्ट वगैरे देण्याच्या आता तुम्ही बघा भानगडीत पडू नका। मॉक टेस्ट विद्यार्थी देत असतात, टेस्ट सिरीज तुम्ही लावलेली असेल, कितीतरी विद्यार्थ्यांनी पैसे देऊन टेस्ट सिरीज लावलेली असेल, तर काही विद्यार्थ्यांनी फ्री टेस्ट सिरीज जी आहे ती लावलेली असणार। तर आता कुठलीही बघा टेस्ट देण्याची काहीही गरज नाही। यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आणखी जास्त लो होऊ शकतो, खाली जाऊ शकतो, कारण टेस्ट सिरीज जी आहे, टेस्ट सिरीजची जी काठिण्य पातळी असते, काठिण्य पातळी वाढवून त्यांनी दिलेली असते। यामुळे तुम्हाला कमी मार्क येत असतात आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा खाली जाऊ शकतो। म्हणून टेस्ट सिरीज आता तुम्ही लावू नका किंवा कुठलीही बघा पेपर्स देण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका। तुम्ही फक्त बघा PYQची रीडिंग तुम्ही करू शकता, ओके। PYQ तुम्ही रीडिंग करा किंवा तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर्स, ओके, प्रिव्हियस इयर पेपर तुम्ही सोडवून बघू शकता, ओके। काही विद्यार्थ्यांना प्रश्न पाठ झालेले असतील तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही। प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचून विद्यार्थ्यांना ते पाठ झालेले असतात, काही प्रॉब्लेम नाही, पुन्हा वाचा, ओके। पाठ झाले असतील तरी तुम्ही ते रीड करू शकता, परंतु MCQ किंवा जे टेस्ट सिरीज आहे ती सोडवण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही आता पडू नका, ओके। त्यानंतर बघा, रिव्हिजन करत असताना जे फॅक्च्युअल सब्जेक्ट्स आहेत, ओके, उदाहरणार्थ हिस्ट्री आहे, ओके, हिस्ट्री आहे किंवा त्याशिवाय बघा सायन्स आहे, ओके। तर असे जे काही विषय आहेत तर त्यांची रिव्हिजन तुम्ही नंतरच्या दिवसांमध्ये करू शकता। म्हणजे बघा, हिस्ट्रीला तुम्ही 28 तारखेला
28 नोव्हेंबरला तुम्ही याची रिव्हिजन करू शकता. सायन्सची रिव्हिजन तुम्ही 27 तारखेला करू शकता. अशा प्रकारे शेवटी यांची रिव्हिजन करा, कारण हे काही असे विषय आहेत जे वाचल्यानंतर तुम्ही लवकरच ते बघा विसरून जातात विद्यार्थी. जे विषय तुम्ही लवकर विसरता, ओके, विसरण्याचे चान्सेस जास्त असतात, त्या विषयांची रिव्हिजन तुम्हाला नंतर करायची असते. आणि जे विषय कॉन्सेप्ट बेस असतात, उदाहरणार्थ बघा इकॉनॉमिक्स, ओके, इकॉनॉमिक्स आहे, कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, तर बघा याची रिव्हिजन तुम्ही 21 तारखेला करू शकता. इकॉनॉमिक्सचे जे कॉन्सेप्ट आहेत ते तुम्ही विसरणार नाही, आणि जे फॅक्ट्स आहेत ते सुद्धा विसरण्यासारखे फॅक्ट इकॉनॉमिक्सचे नसतात, करंट अफेअर सोडून. ओके, इकॉनॉमिक्सचे जे करंट अफेअर आहेत ते फक्त विद्यार्थी विसरू शकतात, कॉन्सेप्ट जे आहेत ते विद्यार्थी विसरत नाहीत. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या स्टडी प्लॅन ठेवायचे आहे. ओके, त्यानंतर बघा टाइम टेबल बनवत असताना मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे फॅक्च्युअल सब्जेक्ट. ओके, फॅक्च्युअल सब्जेक्ट तुम्हाला नंतर करायचे आहे. ओके, आणि कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट जे आहेत ते आधी तुम्हाला करायचे आहे. ओके, त्यानंतर 8 तास तुम्हाला स्लीप घेणे खूप जास्त गरजेचे आहे. 7 किंवा 8 तास बघा, 7 ते 8 तास स्लीप घेणे गरजेचे आहे. याशिवाय तुमचा जो पेपर असतो, पेपरचा जो टायमिंग असतो तो तुम्ही बघून घ्या की राज्यसेवा पेपरचा टायमिंग काय, आणि त्यानुसार तुम्हाला येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये किंवा एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या टाइम टेबल जे आहे ॲडजस्ट करायचे आहे. म्हणजे समजा तुम्ही पेपरच्या दिवशी 7 वाजता उठणार असाल, सकाळी 7 वाजता उठणार, आणि त्यानंतर 8 वाजता तुम्ही घरून निघणार, आणि पेपर समजा तुमच्या 9 वाजता तुमच्या समजा पेपर आहे, तर तुम्हाला यानुसारच तुम्हाला तुमचे जे शेड्यूल आहे, शेड्यूल तुम्हाला यानुसारच बनवावा लागणार. कारण काही विद्यार्थी सध्या परिस्थितीमध्ये 10 वाजता झोपून उठत असणार. ओके, काही विद्यार्थी 9 वाजता झोपून उठत असणार, आणि ऐन परीक्षेच्या वेळीस बघा त्यांना 7 वाजता उठावं लागते किंवा 6 वाजता उठावं लागते, आणि 9 वाजता त्यांचा पेपर असतो. तर यामुळे त्यांना तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, तुमच्या ब्रेन ॲक्टिव्ह राहणार नाही. तुमच्या ब्रेन जर तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवायचा असेल तर त्यानुसारच तुम्हाला तुमचा शेड्यूल बनवावा लागेल. एक्झामच्या शेड्यूलनुसार तुम्हाला तुमच्या शेड्यूल जे आहे पेपरच्या आधीच तुम्हाला ॲडजस्ट करणे गरजेचे असते, आणि यासाठी किमान बघा 1 आठवडा लागतो. ओके, 1 आठवडा तुम्हाला तुमच्या शेड्यूल मॅच करायला लागतो, आणि शेड्यूल मॅच झाला म्हणजे तुमचा जो ब्रेन आहे, तुमचा ब्रेन त्या दिवशी ॲक्टिव्ह राहणार आहे. ओके, तर ब्रेन ॲक्टिव्ह राहण्याकरिता तुम्हाला 9 वाजता किंवा 10 वाजता तुमचा जो पेपरचा टायमिंग आहे तेव्हा तुमच्या ब्रेन ॲक्टिव्ह राहणे गरजेचे आहे. म्हणून तुम्हाला सकाळी 6 वाजता उठणे किंवा 7 वाजता उठणे तुम्हाला गरजेचे आहे, आणि पेपरनुसार तुम्हाला तुमचा टाइम टेबल बनवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ पेपर नंबर 1, ओके, पेपर नंबर 1 जर तुमच्या बघा 12 वाजता संपत असेल, म्हणजे तुम्ही जेवण 12:30 वाजता कराल तिथे. तर समजा तुमचा पेपर 12 वाजता संपत असेल, ओके, म्हणजे 12:15 किंवा 12:30 वाजता तुम्ही नाश्ता कराल किंवा जेवण कराल, तर घरीसुद्धा तुम्हाला याच टायमिंगला तुम्हाला जेवण करण्याची सवय किंवा नाश्ता करण्याची सवय तुम्हाला लावावी लागेल. ओके, त्यानंतर तुमचा सेकंड पेपर आहे समजा तुमचा सेकंड पेपर आहे 3 ते 5. ओके, 3 ते 5 जर तुमचा सेकंड पेपर आहे तर 3 ते 5 वाजता तुम्ही झोपणे बंद करा. ओके, झोपायचे नाही. कितीतरी विद्यार्थी 3 वाजेपासून 5 वाजेपर्यंत झोपत असतात. असं करू नका. 3 वाजेपासून 5 वाजेपर्यंत झोपणे बंद करा. आजपासूनच तुम्हाला दुपारची झोप बंद करावी लागेल. पुढचे 10 ते 12 दिवस, पुढील 10 ते 12 दिवस तुम्ही दुपारी झोपू नका, कारण तुम्ही जर झोपत राहिले तर पेपरच्या दिवशी सुद्धा तुम्हाला झोप लागणार आहे. ओके, तर हा जो मी तुम्हाला टाइम टेबल सांगितलेला आहे, हा टाइम टेबल तुमच्या पेपरच्या शेड्यूल जो आहे त्या शेड्यूलसोबत मॅच व्हायला पाहिजे, या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो बेसिकली तुम्हाला करायचे काय आहे, तर 1 तारखेला तुमच्या जसा दिवस जाणार आहे, तुम्ही सकाळी 7 वाजता उठाल, 8-8:30 वाजता तुम्ही नाश्ता कराल थोडासा, आणि मग तुम्ही पेपरला जाल, आणि मग तुमच्या 2 तास पेपर राहणार. त्यानंतर तुम्ही नाश्ता कराल किंवा जेवण कराल. त्यानंतर तुमच्या बघा सेकंड पेपर राहणार. तर तुम्ही 1 तारखेला ज्या प्रकारे तुमचा दिवस व्यतीत करणार आहात तोच दिवस तुम्हाला आता पुढचा आठवडा किंवा पुढचे 10 ते 12 दिवस तुम्हाला तोच दिवस
व्यतीत करावा लागेल, त्याचप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करावा लागेल, तोच शेड्यूल तुम्हाला फॉलो करावा लागेल. मग जे विद्यार्थी म्हणतात ना आम्हाला वेळेवर आठवलं नाही किंवा आमचा दिमाग चालत नव्हता, ठीक आहे, तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, हे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाही. ओके, तुमचा ब्रेन एकदम ॲक्टिव्ह राहणार. ठीक आहे. आता समोर बघा. आता बघा भीती कशी हँडल करायला पाहिजे. कितीतरी विद्यार्थी घाबरत असतात पेपरला. तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, सगळेच विद्यार्थी घाबरतात. सगळेच विद्यार्थी शेवटच्या दिवशी घाबरत असतात. ओके, शेवटल्या दिवसांमध्ये सगळेच विद्यार्थी घाबरत असतात. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही काही वेगळे नाही. ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स दिलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, ओके, मेन्स देणारे, इंटरव्ह्यू देणारे किंवा पेपर निघालेले विद्यार्थीसुद्धा, जे विद्यार्थी बघा PSI आहेत किंवा STI आहेत किंवा बघा ASO आहेत आणि यांना क्लास 1 ऑफिसरची पोस्ट पाहिजे आहे, हे विद्यार्थीसुद्धा जेव्हा राज्यसेवेची परीक्षा देतात किंवा कोणतीही परीक्षा देतात तेव्हा हे विद्यार्थीसुद्धा शेवटल्या दिवसांमध्ये घाबरत असतात. म्हणून एकदम नॉर्मल आहे. जेव्हाही तुम्हाला भीती वाटत असेल खूप जास्त, तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदम नॉर्मल आहे आणि हे सर्वांसोबत होते. जसाही तुम्ही असा विचार करतात की सर्वांसोबत होत आहे, तर बघा तुमची भीती कमी होत असते. ओके, म्हणून या गोष्टीचं जास्त टेन्शन घेऊ नका. ओके, आता समोर बघा. इतर काही महत्त्वपूर्ण टिप्स बघा. बाहेरचे काही खाऊ नका, वेळेवर तब्येत खराब व्हायला नको. ओके, झोप मी तुम्हाला सांगितलेलं आहे 7 ते 8 तास झोप घ्या. काही विद्यार्थी 5 तास बघा झोपत असतील, काही फायदा नाही. 5 तास 4 तास 7 ते 8 तास झोप घ्या. 7 ते 8 तास झोप घेऊनही तुमच्याकडे बघा, जर समजा तुम्ही 8 तास झोपत असाल, ओके, 2 तास तुम्ही बघा जेवण आंघोळ असेल काही असेल, 10 तास गेले तरीसुद्धा 14 तास तुमच्याकडे आहे. 14 तास अभ्यास कुणीही करत नाही. ओके, तुम्ही जास्तीत जास्त 12 तास अभ्यास करणार आहात. ओके, 12 तास शेवटीसुद्धा, परीक्षेच्या शेवटपर्यंतसुद्धा 12 ते 13 तास विद्यार्थी अभ्यास करत असतो. म्हणून 8 तास झोपा, मस्त जेवण खावण करा, टेन्शन घ्यायचं नाही आणि 4-5 तास झोपून काही फायदा नाही. ओके, समोर बघा. सोशल मीडियापासून थोडं दूर राहा. स्पेशली बघा इंस्टाग्रामपासून दूर राहा थोडं. ओके, त्यानंतर लोकांना इग्नोर करा. मानसिक तणाव घेऊ नका. फॅमिली मेंबर असेल किंवा बाहेर तुम्ही बघा लायब्ररीमध्ये कुणी असेल, रोडवर जाता जाता तुमच्या कुणासोबत झगडा झाला, काही असेल, झगडा वगैरे करायचा नाही. कुणी काही बोललं असेल तर शांत राहायचं, चुपचाप निघून जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला जर कुणी काही म्हटलं आणि तुम्ही जर त्याच्यासोबत आर्ग्युमेंट केला तर त्याच्या बघा तुम्हालाच नुकसान होणार आहे. कारण तुमची परीक्षा जवळ आहे आणि अभ्यास करत असताना तुमचं मग मन लागणार नाही, तुमचा वेळ वाया जाणार आणि तुम्हाला टेन्शनसुद्धा येणार. जो व्यक्ती तुमच्यासोबत आर्ग्युमेंट करत असेल त्यामध्ये काही नुकसान नाही. ओके, म्हणून कोणाहीसोबत आर्ग्युमेंट करायचं नाही. फॅमिली मेंबर असेल तरीसुद्धा. ओके, सर्वांनाच इग्नोर करा, फक्त स्वतःकडे लक्ष द्या. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे. व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता आणि तिथूनच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.